म्हणावं माझ्या मुलीच्या मागे मागे करायचं नाही. त्याला वेळ नाही लागले सोनं सोडून कोशाच्या मागे लागायला. सोनं बस ना, काय तू चाललंय? गप्प बस. आता सोडत नाही मी हिला. म्हणजे अर्पिता ह्याची मालकीण होणार नाही. म्हणजे योगायोगाने का होईना पण नशिबवाने. काय असतं ना, कधी कधी मालकापेक्षा नोकराचं नशीब जोरावर असतं, पण म्हणून नोकराची जागा बदलत नाही ना. नाही आवडलं मला हे. समीरचा असा अपमान करायची काहीच गरज नव्हती. काय वाटलं असेल त्यांना, किती हर्ट झाले असतील ते. त्यात आई त्यांच्या मागे मागे बाहेर गेली. आणखीन काही झालं नसेल ना. हिची पोरगी सतत माझ्या आडवी येते. आता ही यायला लागलीये. हा हा आता कळतंय मला कोण पडत आहे तिला. चांगल्या मुलांना गटवण्याचा धंदा करतात या माईले. परत म्हणालीस ना तर याद राख, काही गरज नाही माझ्या मुलीला या भिकाड्याच्या मागे मागे लागायला. भिकारी कोणाला बोलतेस का? लग्न ठरलंय माझ्या मुलीचं. तुझ्यासारख्या अशा 100 सडक छाप लोकांना ना विकत घेईल माझा जावई. तुझ्या मुलाला सांगायचं माझ्या मुलीच्या मागे मागे करायचं नाही, नाही तर पोलिसात देईन ते. ए जा ग जा, कोणाला धमक्या देतेस? हा तुझ्या पोरीसारख्या 56 पोरी ना माझ्या पोरावर ओवाळून टाकेन मी. आणि पोलिसाच्या धमक्या देतेस? जा, तुझ्या पोरीबद्दल ना सगळ्यांना सांगत फिरेन. हा बेंडोर पिटेन मी. लग्न ठरलंय ना तरी सुद्धा माझ्या पोराबरोबर फिरते तुझी औदसा. काय म्हणलीस तू? आमची लायकी करते भिकारी बोलतेस? सोड अगं. आई, बस. आई, सोड आधी, बस. काय बघतेस? अर्पिता, मगाशी आई आणि वहिनी समीरला जसं बोलल्या त्याचं वाईट वाटतंय ना तुला? वाटणारच. कुठल्याही सेन्सिटिव्ह माणसासमोर असा एखाद्याचा अपमान झाला की त्रास होतोच. मला तुझं हेच आवडतं अर्पिता. म्हणजे फक्त माणुसकी म्हणून एखाद्याबद्दल तुला हे जे वाटतं ना, की हल्ली किती रेअर झालंय माहितीये तुला? वाव. कविता कुठे गेली होतीस? आज कायमचा सोक्षमोक्ष लावायला गेले होते. परत त्या समीरला काय काय गरज आहे त्याची? काही गरज होती का? बाबा बाबा जाऊ द्या ना. हा एकच विषय आपण किती वेळ चघळणार आहोत. आणि हे बघा, आज जे काही घडलंय मी काही ते माझ्या मनाला नाही लावून घेतलं. मला काही फार वाईट नाही वाटत आहे त्याचं. बाबा, माझा कोणावर राग नाहीये. अर्पिता मला लग्नासाठी हो म्हणाली. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ओके, बरं हे सगळं जाऊ द्या. मी काय म्हणतोय, आपण उद्या साडी आणि दागिन्यांच्या शॉपिंगला जाणार होतो. आई तुम्हाला, वहिनी तुम्हाला चालणार आहे ना उद्याचा दिवस? हो, का नाही चालणार? चालेल. हो,
चालेल चालेल. बरं, आमच्या विराज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या मालकीणबाईंना मान्य आहे का हे?